ज्याप्रमाणे आत्ता आदरणीय आमचे प्रभारी चन्नीतला साहेबांनी आपली भूमिका मांडली, हा निकालच आमच्या सगळ्यांसाठी आणि नव्हेच तर महाराष्ट्राच्या जनतेसाठी अनपेक्षित आहे। त्यामुळे या निकालामागे नेमकं काय दडलेलं आहे त्याचं ऑल इंडिया काँग्रेसच्या वतीनं त्याची चौकशी केली जाईल आणि योग्य ते पाऊल उचललं जाईल अशी त्यांनी ग्वाही दिली आणि त्याचं मी समर्थन करतो आहे। मूळ प्रश्न आहे की लाडक्या बहिणीचा जो विषय होता, जे आता सत्तेमध्ये लोक आहेत त्यांनी सांगितलं की आम्हाला लाडक्या बहिणीने आशीर्वाद दिला। निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे 2100 रुपये त्यांनी बंद केलं होतं, ते उद्यापासून त्यांनी 2100 रुपये चालू केले पाहिजेत। शेतकऱ्यांचे शेती पंपाला 24 तास विद्युत त्यांनी देण्याचं आश्वासन दिलं होतं आणि मोफतमध्ये देण्याचा निर्णय घेतला होता। तो निर्णय त्यांनी कंटिन्यू करावा। शेतकऱ्यांना 24 तास विद्युत द्यावी। सोयाबीनला 6000 रुपये भाव त्यांनी द्यायचं मान्य केलेलं होतं। कापसाला 9000 रुपये भाव त्यांनी द्यायचं ठरलेलं होतं। धान उत्पादक शेतकऱ्याला 1000 रुपये बोनस देण्याचं त्यांनी मान्य केलं होतं। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा MSP पेक्षा कमी भाव पिकाला भाव गेला तर राज्य सरकार त्याला वरचे पैसे देईल अशा पद्धतीच्या ग्वाही आणि त्यांचा जाहीरनामा महायुतीचा होता। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी घेतलेलं धोरण त्याची अंमलबजावणी त्यांनी काटेकोरपणे करावी ही भूमिका आमची राहणार आहे। त्याचप्रमाणे तरुणांसाठी कोट्यावधी जॉब म्हणजे त्यांना नोकऱ्या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध करण्याचं आश्वासन आणि त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी त्या पद्धतीचं जाहीर केलेलं होतं। त्याची अंमलबजावणी त्यांनी तातडीनं करावी, त्याची सुरुवात करावी ही भूमिका आमची राहणार आहे। महाराष्ट्र करप्शन मुक्त महाराष्ट्र हे सुद्धा त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं होतं आणि त्याच पद्धतीनं आदरणीय नरेंद्र मोदीजी तेच सांगत होते की आमचं सरकार एकदम दुधाने धुतल्यासारखं साफ आहे, एकदम क्लिअर आहे। त्यामुळे असं स्वच्छ सरकार, विदाऊट करप्टेड सरकार महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षित आहे आणि आम्हाला पण अपेक्षित आहे। आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या संपत्त्या यांनी विकायला काढल्यात, ऑक्शन करायला सुरुवात केली, ती तातडीने यांनी थांबवावं आणि राज्याच्या तिजोरीचं जो आता जी काही परिस्थिती आज आहे ती परिस्थिती यांनी चांगली करावी ही आमची भूमिका आहे। आता एवढं बहुमत मिळालं की कधी नव्हे, एवढं मोठं चांगलं काम त्यांच्या मागच्या 2.5 वर्षाच्या सरकारमध्ये केलं आणि जनतेने त्यांना तसा प्रतिसाद दिला असं ते लोक सांगतात आहेत। तर ठीक आहे, जनतेने तुम्हाला प्रतिसाद दिला, जनतेच्या आशीर्वादाने तुम्ही निवडून आलात, त्याला काही दुमताचा काही भागच नाही आहे। पण जे आश्वासन तुम्ही जनतेला दिलेले आहेत त्याचं पालन तुम्हाला करावं लागेल ही भूमिका आमची राहणार आहे। आपण सांगितलं की आम्ही सगळ्या लोकांना, गरिबांना घरं बांधून देणार आहोत, ते पण अंमलबजावणी तातडीने केली पाहिजे। तर या सगळ्या भूमिका घेऊन आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये काँग्रेस लढेल। आणि ठीक आहे, आज जे काही झालेलं आहे ते आपल्यालाही कळतं आहे। जसं त्यांनी आत्ताच चन्नीतला साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे की जे काही एक्झिट पोल येत होते त्याच्यामध्ये एवढं काही तफावत कोणाला दाखवत गेली नव्हती। तर याचाच अर्थ त्यांनी जो काही शंका व्यक्त केलेली आहे त्या शंकेबद्दलचं काही त्याच्यामध्ये काही निघालं तर निश्चितपणे होईल। आम्हाला कुठल्या EVM मशीनबद्दलचं आणि कुठल्या याच्यावरची आम्हाला आज चर्चा करायची नाही आहे। आपण त्याच्यातून गैरसमज काढा। जसं आत्ता मौसमीने विचारलं त्याप्रमाणे प्रियंका गांधी निवडून आल्या, झारखंडला निवडून आल्या, इथं का, तर आम्हाला त्यावर चर्चाच करायची नाही आहे। पण याच्यावरचं चिंतन आम्ही करू। आम्ही याच्यामधलं काय नेमका लॅकुना होता, आम्ही जी तयारी केली होती त्याच्यात आमचा काय लॅकुना होता, त्या सगळ्या गोष्टीचा आम्ही अभ्यास करू आणि जनतेसाठी आम्ही, जनतेच्या प्रश्नासाठी महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष लढत राहील आणि जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सतत तयार राहू ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। आम्ही कुठं म्हणले, तुम्हीच काढताय, तुम्हाला जास्त शंका दिसते पत्रकारांना।
नाही नाही, पत्रकारांना शंका वाटते, आम्हाला नाही आहे. आम्ही कुठं म्हटलंय? आम्ही म्हटलंच नाही, आम्ही म्हटलंच नाही. म्हणून आदरणीय चनितला साहेबांनी जे काही प्रश्न उपस्थित केले इथं, ते सगळ्यांसाठीच नव्हे तर या लोकशाहीच्या व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या चौथा स्तंभाची सुद्धा मोठी जबाबदारी आहे. लोकशाही वाचली पाहिजे याच्यासाठी आम्ही सगळ्यांनीच प्रयत्न केला पाहिजे. आम्ही हारलो म्हणून याच्यावरचे चिंतन आम्हालाच करायची गरज नाही आहे. हे चौथा स्तंभाला सुद्धा लोकशाही वाचवण्यासाठी भूमिका घ्यावी लागणार आहे. त्यामुळे जे काही प्रश्न आणि जे काही आम्ही आज पाहिलं आणि आम्ही डोळ्यांनी पाहिलं सगळ्या गोष्टी, ज्या नरेंद्र मोदीच्या सभेला लोक जमत नव्हते, शिवाजी पार्कच्या सभेचं तर चित्र आपण पाहिलंच होतं. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे तेच होतं. देवेंद्र फडणवीसाला लोक जमत नव्हती, तुमच्या एकनाथ शिंदेला लोक जमत नव्हती, अजित पवारला लोक जमत नव्हती, आमच्या सभेला लोक जमायची. पण जे झालं आता त्याला काही आम्हाला आता त्याच्यावरचं हे करायचं नाही. पण हे चिंतनाचा विषय आहे. लोकांचा कौल हा आणि लोकांमध्ये चर्चा सुरू झालेली आहे. आता सोशल मीडियाला तुम्ही बघा, म्हणजे मी सांगण्यापेक्षा सोशल मीडिया तुम्हीच उघडा, तर सोशल मीडियावर आता लोक त्याच गोष्टीवरची चर्चा चालू आहे. विजयाची चर्चा नाही आहे. सोशल मीडियावर हे कसं झालं याच्यावरची चर्चा सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे लोकांमधला हा संभ्रम आहे आणि म्हणून तीच भूमिका आदरणीय चनितला साहेबांनी मांडलेली आहे. आम्ही आमचं या EVM मशीनबद्दलचं एक शब्द पण आम्हाला बोलायचा नाही आहे. पण ते हे झालं काय याच्यावरचं निश्चितपणे शोध घेणं ही काळाची गरज आहे आणि त्या पद्धतीचं पाऊल काँग्रेस पक्ष उचलेल. आमच्यापेक्षा जास्त महायुतीमध्ये होतं, पण आमचा पोंगा जास्त वाजला तुमच्या मीडियामध्ये, त्यांचा पोंगा वाजलाच नाही तिकडे. असो, काही असो, जे झालं ते झालं, पण आमच्यापेक्षा जास्त तिकडे त्रास होता. काही नाही ना, लोकांमध्ये जेव्हा आम्ही गेलो निवडणुकीमध्ये त्यावेळेस लोकांचा रिस्पॉन्स आम्हाला सगळ्यांनाच मिळत होता. पवार साहेबांना असेल, उद्धव ठाकरे साहेबांना असेल, आम्हाला असेल, सगळ्यांना रिस्पॉन्स चांगला मिळत होता. त्यामुळे त्याचा कुठलाही परिणाम नव्हता. थँक्यू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.